आमचं पंचायत राज मधलं आरक्षण हे वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांड्यावरून मोहल्ल्यामधून जातोय. तुम्ही या मत मागायला विधानसभेला. अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं. अरे हे ॲफिडेव्हिट काढून हा जीआर काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही. अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल. अरे आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय. त्या जातीमध्ये जन्माला आल्या आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशिया काबाड कष्टाचं काम करावं लागतंय. आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय, आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. स्वर्गीय हरी नरके साहेब, आज तुम्ही हवे होता, आज संविधानाचा लीगल एस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके होते. कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आता किती संविधान सांगायचं, किती तत्व सांगायची, वोट सूट शिव्या दे, मुख्यमंत्र्यांना शिव्या दे, भुजबळ साहेबांना शिव्या दे, मुंडे साहेबांना शिव्या दे, अजून कुणाला शिव्या दे. भुजबळ साहेब झालं, अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा का यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलाय. अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत. आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे. भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या एससीबीसीला विरोध केला? कधी तुम्ही ईडब्ल्यूएस ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या, कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका. हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे? हीच भूमिका आहे ना. आता कधी काय म्हणलं माहितीये का? बाळासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बीडला यावं. ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती. अरे कारखानदारांचा नेता, वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? जरांगे पाटलाला, अंतरवली सराटीला 1 डझन आले होते, ते काय राजीनामा देऊन आले होते? आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागताय. गावगड्यातल्या 18 पगड जातीचं, 400 450 जाती उपजातींचं हे आरक्षण आज रोजी गेलंय. अरे कोण तायवाडे, कोण कुठले, कोण आम्हाला देणं घेणं नाही. सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय. रोखोक बोलणार आणि आमच्या बाप दाद्यांनी आमदार खासदार केलं, मंत्री केलं, कारखानदार केलं, त्या घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधवांना राजकारण करायला लावणार एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद.